शेतकऱ्यांना गुलामगिरीतून मुक्त व्हावं लागेल. गोपीचंद पडळकर यांचं भर सभेत मोठं विधान. शेतकरी प्रश्नांवर आयोजित सभेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर भाष्य करत महत्त्वाचं विधान केलं. शेतकऱ्यांना गुलामगिरीतून मुक्त व्हावं लागेल असं म्हणत त्यांनी शेती, बाजार व्यवस्था आणि धोरणांमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव, आर्थिक स्वावलंबन आणि निर्णय क्षमतेचे अधिकार मिळणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये प्रतिसाद दिला. दरम्यान पडळकर यांच्या विधानाची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली असून शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुलामगिरीचे उपसेची आपण बंद केलं पाहिजे, तर तुम्ही राजकीय क्रांती करू शकता. हे बदल करा. अनेक विषयाचे आपल्याला पुन्हा तुम्हाला जर राजकीय चळवळ करायची असेल तर तुम्हाला गुलामगिरीतून मुक्त व्हावं लागेल. गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे, पहिल्यांदा ऊस काढून टाकला पाहिजे. मग कारखाना येतोय, वाटदार घ्यायचे, ट्रॅक्टर चालवणं हे बंद करून टाकायचं. एकदम धारदार पुढे यायला पाहिजे आपण. ही शक्ती आपल्या अंगामध्ये असली पाहिजे.